अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी समाजासाठी असणाऱ्या समाज कल्याण विभागाचा 400 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे। वर्षभरात महिलांच्यावर अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे। यावर गृहमंत्री नियंत्रण ठेवू शकले नाही। यासाठी महिला शक्ती कायदा अंमलात आणावे व इतर मागण्यांसाठी आज वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले। त्याचं कारण म्हणजे सामाजिक न्याय विभाग हे जे आहे जे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व त्यांच्या नवतरुणांना उद्योगधंद्यामध्ये त्यांना पुढं जाण्यासाठी वेगवेगळे महाराष्ट्र सरकारने ते योजना दिलेल्या आहेत। तर त्या सामाजिक न्याय विभागाचा निधी पहिल्यांदा सुरुवातीला 745 कोटी व आता गेल्या गुरुवारी 410 कोटी रुपये हे जे लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी वर्ग केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही घंटानाद आंदोलन करण्यात आले। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महिला व मुलींच्यावर अन्याय व अत्याचाराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। तरी कोल्हापूर महाराष्ट्राचे गृहमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे आरोपींना जे कठोर शिक्षा देण्यासाठी पावले उचलायला पाहिजे होती, पण ते पावले उचलताना दिसत नाही। म्हणून आम्ही जे गेल्या विधानसभेमध्ये जे शक्ती कायदा पारित करण्यात आलेला होता तो शक्ती कायदा या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये परत एकदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच या गेल्या महिन्यामध्ये भरपूर मोठा पाऊस आला, वादळी वाऱ्यासह पाऊस आला, तर त्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं बरेच नुकसान झालेलं आहे। पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे लवकर करणं भाग होतं, पण अजूनही बरेच शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत व त्यांना मदतही दिलेलं नाही। तर त्यांचे जे पंचनामे करून लवकरात लवकर ते मदत त्याने द्यावं। तसेच या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे जिल्हा परिषद इलेक्शन असतील किंवा पंचायत समितीचे असतील किंवा महानगरपालिकेचे इलेक्शन असतील, त्या इलेक्शनमध्ये जे सुशिक्षित बेकार आहेत, महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित रोजगारांचं प्रमाण जास्त आहे, त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार या येणाऱ्या लोकसभेमध्ये मनुष्यबळ जे लागणार आहे ते मनुष्यबळाचं कंत्राटी बेसवर का असताना त्या सुशिक्षित बेकारांना त्यांना सामील करून घ्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहेत। तर या सर्व मागणीचं महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर गांभीर्याने विचार घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा वंचित बहुजन जनरल कामगार युनियनच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल। त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेच संबंधित अधिकारी व महाराष्ट्र सरकार यांची जबाबदारी राहील। मी संजय गुदगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष।